सो हे हाय हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात. आणि सगळ्यात आधी तुम्हाला गुड इव्हनिंग. गुड मॉर्निंग नाहीये, इव्हनिंग आहे. आणि मला जायचं होतं बाहेर. नवीन साडी ऑर्डर केली होती फ्रॉम मिशो. तर विचार केला थोडं फिरायला जाऊयात, व्हिडिओज वगैरे काढूयात. बट या पावसाने सगळा मूडचा सत्यानाश करून टाकला. सकाळपासून इतकं ऊन होतं, इतकं गरम होत होतं. तर विचार केला चला जाऊयात बाहेर. आणि जसं जेवण वगैरे झालं की पाऊस असा सुरू झाला, तर बंद व्हायचं काही नाव घेत नाहीये. आणि साडी जी ऑर्डर केलेली आहे ती आहे फुल ऑन व्हाईट कलरची आहे, जे की मी बाहेर वेअर नाही करू शकत. नाहीतर नवीन साडी अशी होईल, पहिल्यांदाच घातली आणि खराब झाली. सो मग मी विचार केला की तसं पण घरामध्ये थोडासा सेटअप वगैरे आम्हाला करायचं होता. बरेच दिवसाने सुट्टी भेटलेली आहे आनंदला आणि मला, बरोबर. यस. सो आम्ही विचार केला की थोडं घरी जे आहे थोडा सेटअप करू, कारण की आमचं कसं एकच रूम आहे. तर रूम तर खूप मोठा आहे, त्याच्यामध्ये भरपूर सामान बसतं, तसं काही प्रॉब्लेम नाही. बट दिवाळी वगैरे आलेली आहे, तसंही साफसफाई पण करायची होती. आणि जे खराब सामान आहे किंवा जे युजफुल नाहीये ते काढून टाकायचं आहे. तर ते काय काय काढणार आहे आणि कसं काय सेटअप करणार आहे, मी तर विचार केलेला आहे. बघू आता ते बरोबर सेट होतंय का नाही. आणि त्यामध्ये माझी मदत करणार आहेत आनंदजी. जी. ओके. ठीक आहे. आता बाहेर तर आपण जाऊ नाही शकत, आपला जो प्लॅन होता तो पूर्ण फ्लॉप झालेला आहे, फुल ऑन. तर मग आता आपण संध्याकाळचे वाजलेले आहेत आता 4:45. बघू शकता तुम्ही, हे बघा. आणि हा आहे माझा बलून, स्माइली फेसवाला. त्या दिवशी मी मार्केटमध्ये गेलती तेव्हा घेऊन आली होती. आणि आता चाय चाललाय आमचा. इथे ऑलरेडी चालू होतं सगळं जेवण, चाय. ये आदमी ऐसा है, किसी का वेट नहीं करता. और मैं काल हे कामावरून 9 वाजता आले आणि मी संध्याकाळी 6 वाजताचा चाय, चला जास्तीत जास्त 7 वाजताचा चाय मी 9 वाजता पिले ह्या माणसामुळे. माझा झाला पण चाय. आणि आणि यांचं चाय पिऊन मोकळे. आ पाऊस खूप छान आहे. आणि हो फ्रेंड्स, तुम्हाला मी पाऊस दाखवते किती जोरात चालू आहे. आणि खूप छान पण वाटतं पाऊस आल्यावर, पण असा मूड ऑफ झाल्यावर अजून कसं तरी वाटतं. हे बघा किती जोरात चालू आहे पाऊस. ग्रिलमुळे जास्त मी फोन बाहेर नाही टाकू शकत. जितकं झालं तितकं दाखवलंय मी. सो आता चाय वगैरे पिऊयात आणि थोडं घरचं सेटअप आहे ते करूयात. तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. आता भेटूयात चाय पिऊन सेटअपच्या वेळेस. सो फ्रेंड्स, आपला जो चाय पाणी आहे, जेवण बिवण सगळं झालेलं आहे. तर आता आपण पटापट सेटअपला लागूयात. आता 5 वाजले आहेत. आता बघू किती वेळ लागतो, ह्याला काही आयडिया नाहीये. काय करायचं आता? तर मी सगळ्यात तुम्हाला माझा रूम दाखवते. तर हा आहे बेड. आणि त्याच्यानंतर हे जे सोफे आहेत, हा एक सोफा आणि हा एक सोफा, ज्याच्यावर की मी पूर्ण सामान भरून ठेवलेलं आहे. तर ह्या सोफामुळे थोडीशी अडचण होते मला, बट मला असं हे आवडत नाही असं हे. तर मला हे पूर्ण सेटअप करायचं. आणि हे 2 कबड आहेत माझ्याकडे. तर हे तर पूर्ण कामातून गेले आनंदचं. हे काय कामाचं नाही, हे तुटली आहे. ह्याची जी काच होती एकच साईडची राहिलेली आहे. तर हे मला काढायचंय बाहेर, ह्याचं मला काही काम नाहीये. आणि ह्याच्यामध्ये आम्ही दोघं ऍडजस्ट करू कपड्यांचं, काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. तर हे जर काढलं तर मला वाटतं की सगळं बरोबर होऊन जाईल. तर आनंद, ह्यालाच काढायचंय. ह्याला पहिले ना काय करू आपण, ह्याच्यातले कपडे पण नाही काढायचे. आपण हे ना काय करू, पहिले ह्याला ना सरकून साईडला ठेवू. असं नाही, आपण याला मोकळं करायचं, काढायचं. आणि मग नंतर आपल्याला माहिती पडलं की आपल्याला जसं सेट करायचं त्या सगळ्या गोष्टी राहून गेल्या, तर त्याला काढून काय मतलब नाही. तोपर्यंत ठेवू दारामध्ये आपण, है ना. आता तसं बी कोणी येणार नाही, आता काय नाहीये. तर आपण काढून तिथे ठेवू आणि मग ह्याचं सेटअप करून घेऊ. तर ह्याला काढायसाठी तर माझी गरज लागणार आहे, है ना. सगळ्यात आधी त्याच्या वरचं काय सामान आहे ते काढा पहिले. काय बघतात? हा काढा मग. हा ते तर आहे, पण फोन कुठे ठेवू मग मी? चालू तरी कर मी.
मी काढून घेईन. हे बघा माझ्या पट्ट्यांची हालत काय झाली. काळे निळे हिरवे पिवळे. खराब झाले हो बापरे. एकच झाले. त्या दिवशीच नवीन आणले मार्केट मधून. मार्केटमध्ये भेटते ना. तर फ्रेंड्स, छोटावालं जे कबड होतं ते आम्ही बाहेर काढलेलं आहे. आणि सोफा जे आहेत ते बघा ह्या साईडला ठेवलेले आहेत, दिसत असेल तुम्हाला हे. प्रॉब्लेम झाला नाही. बट सगळं व्यवस्थित झालं सगळं. बट ह्या कबडमुळे आता खूपच जास्त प्रॉब्लेम होतोय. कारण की मग कसं काय होतंय ना, म्हणजे की टीव्ही जी आहे ती दिसत नाही प्रॉपर. टीव्हीच्या आडवं येते हे कबड. त्याच्यामुळे आता मूड ऑफ झालाय. आता सगळं बघू. आता आनंद काहीतरी बोलते ते मी काहीतरी करतो. आता हे काढले टीव्हीचं बॅक साईडचं स्टँड. ते बघू थोडीशी पुढे ह्या साईड पर्यंत टीव्ही आली तर खूप छान दिसेल मला असं वाटतंय. कारण की बेड समोर आहे, सोफा पण ह्या साईडला आहे. तर टीव्ही कशी इथेच पाहिजे. त्या साईडला गेली तर मग ह्या कबडमुळे तिकडची टीव्ही दिसणार नाही. काय काय लक्षात आहे का ठोकळ्याचं आपल्याला होते लोखंडाचं रॉड. हा होतं, पण मला नाही माहित बाबा. तो आनंद, तुमचं सामान तुम्ही कुठे ठेवतात? असलं तर तिथंच असेल. वर तर नाहीये. बोलले ना मी, असेल तर तिथंच असेल. तुमचं सामान तुमच्याशिवाय कोण नाही घेत, मी कशाला घेऊ. आता इथे चाललंय सेटअप, ट्राय करतोय आम्ही. बघू आता काय त्याचं फायनल रिझल्ट येतोय. आता फायनल रिझल्ट काय येतो तेच दाखवते तुम्हाला. जास्त बोर नाही करणार मी. नाहीतर मी तर ब्लॉग काढत राहीन, काय मदत नाही करणार. तर 4 बाता मला ऐकावं लागतील नंतर. तर आता भेटूयात रिझल्ट मध्ये. तर फायनली फ्रेंड्स, आपण सक्सेस झालेलो आहोत. म्हणजे की टीव्ही जी आहे ते बरोबर ह्या साईडला लागलेली आहे. स्टँड थोडस ह्या साईडला झाले. बट काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. आपल्याला टीव्हीची मतलब आहे. स्टँड इकडे तिकडे होईल, त्याला आपण काय करू शकतो. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या नाही होत. तर आता एक काम करू, मग इथे जे जेवढी जागा उरलेली आहे ना या साईडला, ही आपण रिंग लाईट साठी करूया. इथं परफेक्ट काढता लिंक. हा येईल आता, बरोबर क्लिअर येते. कारण की ते या साईडला कबड असल्यामुळे ना, या लाईटमुळे पूर्ण अंधार अंधार येत होता. बरोबर व्हिडिओ शूट पण करायला येत नव्हती, जागा पण नव्हती. बट आता जे झाले ना, एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता एकदम असं ब्राईट ब्राईट वाटतंय घर. सो फ्रेंड्स, आपला जो फायनली एकदम फायनल रिझल्ट म्हणजे की फायनली आपलं पूर्ण सेटअप झालेलं आहे. आणि कसं झालंय ते मी दाखवते. खूप छान वाटतंय. आता घराला एक वेगळाच लुक आलेला आहे. तर सगळ्यात आधी हे बघा, बेड तर मी काय छेडखानी नाही केली बेड बरोबर. ते तिथेच राहू दिलं. कारण की माझा जो सोफा आहे तो बरोबर सेट झाला असा इथे. आणि सोफ्याला कव्हर नसल्यामुळे सारखं सोफ्याचे हाल बघा कसे झालेले आहेत. आणि यांचे पण हाल झालेले आहेत. हे बघा मजदूर लोक दमले का? त्यांनी कबड फायनली झालं ते सगळं झालं. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी लाईट बंद झाली 5:30 वाजता, आम्ही सगळं काम अंधारामध्ये केलंय. हे आत्ता लाईट आली, फक्त 5 मिनिटं झाले. त्याच्यातून पण लाईट डिम आहे. फॅन तर काय चालूच होत नाही, फॅन बंदच आहे.
तर आता 8 वाजलेले आहेत कमीत कमी. हे बघा 8 वाजले, फक्त आता 10 मिनिटं झालेत. लाईट येऊन एवढा वेळ लाईट बंद होती. तर आता तुम्हाला मी पूर्ण दाखवते एकदा. हे बघा बेड सोफा असा लावलाय आणि हे मेकअपचं माझं छोटंसं ड्रेसिंग आहे जे की मी स्वतःच बनवलेलं आहे. आणि कबड आहे ते इथे लावलेलं आहे आणि छोटंवालं जे आहे ते मी काढून टाकलं कबड, म्हणजे की काही घर असं दिसतंय आता, जे की खूपच छान वाटते. पीसफुल जो आहे तो स्पेस असा झालेला आहे जसा मला हवा होता. चल नाश्ता करायला गरज नाही. आणि आता हे सगळ्या गोष्टीमध्ये खूपच भूक लागली आम्हाला, कारण की आम्ही दुपारी जेवलो होतो 3 वाजता आणि त्यानंतर चाय वगैरे पिलो होतं. तर आता भूक लागली तर आनंद घेऊन आलेत नाश्ता. काय आणले? नूडल्स, समोसा. हे काय? एक गोड समोसा आहे हे कोणासाठी आणले? माझ्यासाठी. का? कोणत्या खुशीत? मला आवडतं ना म्हणून. तुम्हाला गोड खायचं मन आहे ना? थोडंच कधीतरी खाल्लंय, किती दिवसात ना खातोय. दात दुखतात तुमच्या गोड खाल्ल्यावर. आता डेंटल क्लिनिकला जाऊन आलो होतो आपण. चलेगा थोडा बहुत तो चलता. चल. या स्टेटर काय पण खायचं आणि मग नंतर बोलायचं की मला दात दुखतोय, माझं असं झालं, माझं तसं झालं. तर फ्रेंड्स आता आम्ही नाश्ता वगैरे करतो. तर हा होता आजचा छोटासा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ पर्यंत शेवटपर्यंत तुम्ही थांबलात त्यासाठी खरं थँक्यू. सो नेक्स्ट व्हिडिओ आपण आता कशावर क्रिएट करणार आहे ते तर काही आयडिया नाहीये मला, बट प्रयत्न करू. हा प्रयत्न करू. हे सारखे काही vlog पण जो पण व्हिडिओ येईल, जो पण ब्लॉग येईल ते बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जे की ऑलरेडी फ्री आहे. आणि अजून काय बोलायचं? हा बस, अजून काय नाही बोलायचं. टेक केअर ऑल ऑफ यू. तर हा जो ब्लॉग आहे मी इथेच एंड करत आहे. जाताना चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.